आहे ना लहान दिखाने का आणला मग? ते पैंजण आणलेत 50. हे आहेत ठीक आहे, चांगले दिसायला आहे, पण हे कमी पैसा आणि थोडी चांगलीच आहेत. पैंजणी काय होतं की स्किन काली पडते ना, नाही तशी मग पडणार. ते आपण नंतर बघू. आपण नंतर नंतर आपण चालेल, बघू. हा, हा. समजायला जा. चालेल, हो. बघू मग तेव्हा बोलू नको. मागवलंच शेवटी. तुला काय चिकन खायचं होतं? चिकन पण नव्हतं खायचं. मी मटन मागवलंय. मी मटन मागवलं. हॅलो अँड वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग गाईज. तर आमचे आवरावरच चालू आहे आणि दीक्षाने काम दिलं एक. हा मी फॅन आणलाय. हा फॅन आणलाय, तो मला काय करायचं आहे, त्याला साफ करायचा आहे. ॲक्च्युली काय झालं माहिती आहे का, आम्ही काल गेलेलो. हा आहे तो फॅन मम्मीने दिलाय. मम्मी बोलली का घेऊन जा, तो घरीच पडून होता आणि सध्या गरमी पण एवढी वाढली आहे, तर मग जा बोलली घेऊन. आणि मग येता येता मम्मी बोलली की हा फॅन घेऊन जा तुम्ही, तुम्हाला बरा पडेल म्हणून, कारण गरमी आणि हा एकच फॅन आहे तो व्यवस्थित, पण ना गरमीच एवढी आहे तर खूप जास्त हालत खराब होते. तर आणि तो होता बरेच दिवस अडगलीच्या खोलीत पडून होता, तो कोण यूज करत नव्हता. तर मग आता त्याला साफसफाई करायची आहे. ठीक आहे, हा फॅन आहे पूर्ण. त्याची मी काल ट्रायल घेतली, याची चालतोय व्यवस्थित. हे तू मध्ये मध्ये नको येऊ. हे आमच्याकडे एक झाडू पोछा मारणारी बाई आहे. हे आमची पोछा मारणारी बाई आहे, ठीक आहे. ती मध्ये मध्ये येते नसते. पोछा मारायला तू काम कर ना तुझा तू. हो ना, मध्ये मध्ये यायची काय गरज आहे. हा तर ठीक आहे. तर याला पूर्ण खोलून मला आता साफ करायचं आहे. जमेल ना? ये शुअर शुअर, जमेल जमेल, नक्की जमेल. रिच बर्ड कोणताही कंपनी काय माहिती. तो ॲक्च्युली बंद होता म्हणून तो त्याला धूल लागली एवढी, नाही का. त्याला काय करतो, खोलतो मी आता, नंतर मग तर गाईज मी जाऊन आलो आणि उसारच घेऊन आलो. फॅन मी साफ करणार होतो दीक्षा, आणि ते जेवल्यानंतर करून एवढी काय घाई होती असं तसं आहे ते. केलेलाच नाही अजून साफ तो असं पण. आणून ठेवला मी, करायला जेवल्यावर करू ना साफ व्यवस्थित. मी बोललो का ताक घेऊ, ताक नको, बोलतो उसा रस पाहिजे. आता व्हिडिओ चालू करता करता मी बाईने अर्धा ग्लास संपवला. हो, मीच पिला तसा. अर्धा ग्लास नाही मग पिल्ला कोणी पिल्ला, एकच गोट पिलाय फक्त स्वतःने. हा एक गोट बघा फुल होता, टॉप पर्यंत होता ना, हा एक गोट स्वतःने पिऊन झालाय. चल दाखवतो ना असं काय पण. तर चला आता आम्ही उसारस पितो. कोणता तरी मूवी बघायला पाहिजे ना, कंटाळा आला. आता कंटाळा आला. रोज मी घरी राहते तेव्हा कसं वाटते मला, समजलं आता. चेंज टॉपिक आहे. आपण मूवी कोणता तरी बघू. आपण कोणता तरी बोरिंग मूवी लावू आज. सलमान खानचा विलो माझा. कोणता तरी मस्त मूवी लावू आज ना, बघू. आणि आज आम्ही बनवले काय, खिचडी. पाण्याचा प्रॉब्लेम आमचा अजून सॉल्व्ह होत नाहीये काहीच. खूप म्हणजे खूपच स्ट्रगल चालू आहे. फक्त सकाळी किती वाजता आलेलं पाणी? 7ला आलेलं का? 7ला आला पाणी. फक्त 10 मिनिटं पण नसेल. 10 मिनिटं कपडे लावले ना पाणी गेला. मशीनला कपडे लावले पाणी गेला. 10 मिनिटं फक्त पाणी आला. आणि किचनचा आला. भांडे होते तेवढे घासले मी, आणि हांडा पूर्णपणे अर्ध्यापेक्षा खाली भरला. एवढा म्हणजे 15 मिनिटं असेल पाणी. तो 15 ते 20 मिनिटं आलंय फक्त पाणी. असं एवढा आमचा प्रॉब्लेम चाललाय पाण्याचं. कसं काय करायचं, कसं काय व्हायचं. मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगू इच्छितो की हा मुद्दा आपण देशाच्या पातळीवर गेला पाहिजे. पाण्याचा प्रॉब्लेम आणि लेडीजचा डोका कधी फेल होईल सांगता येत नाही. असो, मी सहन करतो, मी काय सांगू. तर ठीक आहे, चला आता मग उसारस पिऊन थोड्या वेळ जाऊ आणि मग थोडा मूवी बघू. आणि आज आम्हाला एक्सप्लोर करायचं आहे
इथला जवळचा बाजार 2 ते 3 हप्ते चालू झालाय ना? नाही जास्त नाही. जास्त आले का? मागे एक दोन मंगळवारचं म्हणजे आमची बिल्डिंगचा गेट आहे त्याच्या समोरच्याच ग्राउंड मध्ये बाजार भरतो आता मंगळवारचा start झाला संध्याकाळी. आता. मंगळवारचा बाजार भरतो. अजून छोटा आहे, एवढं काय मोठं नाही, जसं समजेल लोकांना तसे ते दुकानं बसतील तिथे. हा, असं आहे. 5 minutes later. One hour later. गाईज तुम्ही बघितलं आम्ही जेवलो आणि नंतर जी झोप आली आम्हाला, हा हो सिरियसली काय झोपलो नाही काय, म्हणजे ती धुंदीत करत जातो माणूस, तसंच झालं ना. झाली नव्हती ना झोप म्हणून. रात्री झोप नव्हती आली, लेट आलो आम्ही 2 वाजता झोपलो आणि मग नंतर सकाळी पण उठायला प्रॉब्लेम झाला, डोका पण दुखायला लागलेला, तर काय जमलाच नाही. आणि फॅन मी घेतलेला, फॅन साफ करला, तो फॅन मी गेलो उसारा आणल्यानंतर मग जेवलो नंतर माझी झोप आली. अरे सिरियसली खतरनाक डायरेक्ट 5 वाजता उठलो, 3 वाजता झोपलो. हा, मग नंतर दीक्षा गेली बाजारात. ऍक्च्युली काय आलं माहितीये का, मी भाऊजी आले, मग भाऊजींसोबत आता राणी यांचा फ्लॅट भेटणार आहे ना, मग त्यांनी काम चालू केलं असते तो आपण नंतर दाखवूच. पण मी त्यांच्यासोबत गेलो आणि दीक्षा गेली मार्केटला, तर मार्केटला काहीच नव्हतं. यावेळेस बाजारच भरला नाही जास्त काय, बाजार काय भरणार भाजीपाला पण नव्हता, काहीच नाही. इथल्या बाजाराच्या हिशोबात राहिलो आणि व्हेजिटेबल्स काहीच आणलं नाही व्हेजिटेबल्स आपण या बाजारात भरोसा राहिलो आम्ही. काहीच नाही. आणि दीक्षाने काय आणलं मग हे पैंजण आणलेत 50. हे आहेत ठीक आहे, चांगले दिसायला आहेत, पण हे कमी पैसे आणि थोडी चांदीची आहेत. पण याच्याने काय होतं की स्किन काली पडते ना. नाही तशी नाही पडणार, ते आपण नंतर बघूच. आपण नंतर आपण बघू, समजेल का? हा बघू, मग तेव्हा बोलू नको, ऐकणार नाही जरा पण स्वतः. सब क्या देखना पड़ रहा है, अच्छा है मैं अंधा हूँ. अरे यार, आणि हे आणलंय अगरबत्ती लावायला. किती रुपये? 10 रुपये दरवाजाला बाहेर लावायला. 10, तरी पण 10 रुपये. मग हे काय 10 रुपयाला व्हॅल्यूच राहिली नाही आता. हे पहिले पोरांच्या खेळण्यात वगैरे भेटायचं 1-2 रुपयाला. हा, आणि रुमाल हातरुमाल धुवायला लागतील. आणि हे बघा पैंजण लगेच काली स्किन पडली ना तेव्हा मग विचारतो आम्ही तुला. ठीक आहे ना, आपण बघूच ना, पडते समजेल ना, समजेलच. त्याच्यामुळं बाजार काय एवढा भरला नाही, त्याच्यामुळे आम्ही काय एक्सप्लोर करायला असं व्हिडिओ काय बनवलाच नाही. जेव्हा बाजार व्यवस्थित भरेल ना तेव्हा एक्सप्लोर करून तेव्हा दाखवू व्यवस्थित. काय हायच नाही तर कशाला आपण आपल्या बाजाराची इज्जत घालवायची. नाही खरंच मे बी ना उन्हामुळे वगैरे पण नसेल. संध्याकाळी चहा प्यायला भूक नाही, पाणी आला आणि उद्या पाणी येणार नाही. मी बोललो दीक्षाला की उद्या पाणी येणार नाही, मग आम्ही पूर्ण स्टोअर करून घेतलं, करून ठेवायला लावलंय. उद्या टेन्शन नाही. ठीक आहे. आणि दुसरं काही नाही घेतलं, भाजीपाला काय आणला नाही जास्त. भाजीपाला मध्ये काय नाही, बटाटे आणले, शेंगा आणल्या, कोथिंबीर आणली, बस. आणि मला इच्छा झाली आता काहीतरी नॉनव्हेज खाण्याची, कारण तोंडाला आमच्या चटलंय ना म्हणे आम्ही असा ना तसा. तोंडाला चट कमी आहे का? असं चालत नाही. हो हो, तर बघू काहीतरी ऑनलाईन जे पण काय भेटेल ते मी ऑर्डर करतो आता. हो नाही, मला कारण थोडा तरी पाहिजे खायला. असं आहे ना, खाता पिता जीव कसा मारणार ना दीक्षाचा मी. झूठ बोलो, बार बार झूठ बोलो. बरं नाही वाटत ना मला. नाही काय नाही, मी नाही बोललेली खाता पिता जीव माझा. असं नको व्हायला. तेव्हा काय बोलतो, काय बायकोला काय देत नाही खायला, बारीक होत चालले, सुकत चालले. बारीक हो, नाही का, जाम झाली बारीक. तू काय करत आहे? चपाती करणार आहे, राईस करणार आहे? चपाती. दुपारची खिचडी पण आहे ना? दुपारची खिचडी पण. अरे यार फॅन राहिला यार करायचा. शिट, करू ना आता? नको नको, टाइम नाही आता. नको, पाणी भरायला लावलंय, नको आता. ठीक आहे, पाणी भरायला लावलं, इकडे स्टोअर करायला लावलं पाणी. 1 मिनिट चेक करतो. आहे अजून आहे तो राहील. मग उद्या नाही मग राहील तो. ठीक आहे, मग काय करतो मी, आंघोळच करून घेतो, मग पाणी येतो. पण मला पण करायची, भरला पाणी का लगेच आंघोळ करू. तू चपात्या बनवून घे, तो पण मी ऑर्डरचा बघतो काहीतरी. चिकन बघू, मटन बघू. रिॲक्शन बघू. मला नाही माहिती, मला काहीच नाही माहिती. काय चिकन की मटन? रिॲक्शन बघू इकडे तुझी. नो रिॲक्शन. नो रिॲक्शन, काहीच बोलत नाही. माझी इच्छा झाली, मी मटन म्हणजे खाईन आज. खा, चांगला असेल तर बरं, नसेल तर मग जा आता.
काय चांगलं आपल्या इथं फ्लोरा हॉटेलवरून मागवायचं आहे. ट्रस्टेड ब्रँड यु नो. चालेल ना? ठीक आहे चालेल. नाही तर मग चिकन मागू का? चिकन तरी किती खायचं चिकन? मग असं बघितलं तुम्ही बघितलं चिकनचं नाव घेता असं आणि मटनचं नाव घेता बघा तुम्ही मी काय बोलणार नाही असं थोडी असते. बरोबर आहे ना, चांगलं आलं तर बरं नाही का? येईल. एकदा आपल्याला रेस्क्यू ऑफर भेटलेली काहीतरी 1700ची ऑफर होती ती झोमॅटोला आणि ती आम्हाला कितीला भेटलेली 191 रुपयात. त्यामध्ये अर्धा किलो मटन, 12 का 14 काहीतरी चपात्या होत्या, 2 काहीतरी रोट्या होत्या, नान होते ना बरोबर ना. अर्धा किलो मटन होता. त्या रेस्क्यू ऑफर लागते कधी ना कधी बाय चान्स ऑफर भेटते. 5 minutes later. दीक्षा ये लो पार्सल आ गया. शेवटी तुला काय चिकन खायचं होतं? चिकन पण नव्हतं खायचं. मग मी मटन मागवलंय. अरे मला कसं समजलं काय मागवायचं आहे ना काय नाही, काय खायची इच्छा होते बोलायला तर पाहिजे ना. काय विचारलं का नाही मला नाही माहित. चांगलं मला काय नसेल ना तर बस. चांगलं का नसेल, चांगल्या हॉटेलमध्ये मला चांगलं असेल ना. अरे समजायला तर पाहिजे ना ऍटलिस्ट का बघ काय नक्की काय खायची इच्छा आहे काय खायची इच्छा नाही. बघ खोल जरा कसं आहे भाऊ. चांगला दिसतंय. दिसायला चांगलंच दिसणार ना. चांगलं आहे, आवडला मला. 1 पीस नाही हो, छोटूसा 2 पीस बस. 2 पीस आता एवढे टाइम खुश राहा. आता एवढ्या टायमात एवढाच भेटेल ना. आता 2 पीस एवढूच. एवढ्या तेवढाच भेटेल ना. मी काय करू शकतो त्याला ना. आणि विचारलं ना काही पण विचारलं ना तर काय बोलेल मला काहीच समजत नाही, मी काय मागू काय नाही. मग याला काय अर्थ आहे कसं समजेल ना मला. मी त्याला कधी म्हणू शकतो तुझी इच्छा काय आहे माझी काय, मला काय पण चालतं बरोबर आहे ना. हो काय पण चालतं, काही नाही असं काहीच नाही. तुला कधी सांगत नाही काय सांगतेस का नाही ना. टीव्ही लावतो. लगा ती टीव्ही. आणि चला इथे घेतलं आम्ही दुपारची खिचडी आहे, चपाती आहे आणि मागवलं मटन. नाही का मस्त वाटते मला. असं म्हणजे मी काही पण मागवलं ना काही पण मी केला तर म्हणजे काय चांगलाच नसेल असं. आणि चांगला ना तर बोलणार नाही तोंडातून कधी का हा मस्त आहे का काय बोलेल का. थोडासा मी चाखून बघतो. असं कशाला समजेल ना. काय हॉटेलमध्ये कधी मागवलं नाही तर तेल असतो का तूप असतो का समजत नाही. डालडा असेल मे बी ना. आता ते हॉटेलचं माहिती आहे ना काय कसं असेल ते तर मग ठीक आहे ना. पण माझी इच्छा झाली मटण खायची. मी दीक्षाला विचारलं काय मागू, मला काय समजलं. मटन म्हटलं आणून द्या मी बनवते. हो पण एवढा टाइम नाही. एवढा टाइम होईलच ना. आताच वाजले किती 9 वाजून गेले ना. मग चांगलं आहे. चांगलाच बोला. चांगलाच बोलायला लागेल. सिरियसली चांगला आहे, मला खूप आवडलेला आहे. 3 पीस आहेत. 2 कुठं माझी ओळख आहे ना. हा युट्यूबर म्हणून आपली ओळख आहे तिथं, त्याच्यामुळं आपल्याला जास्त डिस्काउंट पण ॲक्च्युली मला डिस्काउंट भेटतो म्हणून मी तुम्ही बघत असतील किती वेळा ऑर्डर करतील ना. गोल्ड कार्ड आहे माझ्याकडं म्हणून मला ऑफर असतात चांगले म्हणूनच मी मागवतो. बाकी काय असं आहे नाही तर बाबा तुम्ही सांगाल यांच्याकडे खूप पैसा आहे कितीतरी वेळेला ऑर्डर करता असं काही नाही आहे. असं काही नाही. सो चला मग आता जेवायचं. चला मग आता जेवू. पण तुमचा नाही माहिती माझं सांगतो. मला काहीच समजत नाही यार. काय सांगते काय विचार असते काय मनामध्ये काय असतं काय सांगायचं. मी विचारतो किती वेळेला विचारतो का नाही. चला आता काय मी बोलूच शकत नाही, याकडे ऑप्शन नाही आहे. तर चला आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तोपर्यंत लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा, सबस्क्राईब करा. तोपर्यंत भेटूया नेक्स्ट ब्लॉग. तोपर्यंत बाय. बाय.